गावच्या त्या जुन्या वाड्याचा दरवाजा आजही तसाच किरकिरला, जसा 20 वर्षापूर्वी किरकिरायचा. विठ्ठलरावांनी हातातली काठी सावरून आत पाऊल टाकले. पांढरे शुभ्र केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आज दिवाळीचा पहिला दिवस होता, पण वाड्यात दिवे लावायला कोणी नव्हते. विठ्ठलराव शहरात स्थायिक झाले होते. 2 मुले, सून, नातवंडे सगळं होतं. पण त्या शहराच्या सिमेंटच्या जंगलात कोणालाही वेळ नव्हता. मुलांनी म्हटलं होतं, बाबा, या वयात कशाला त्या पडक्या वाड्यात जाता? इथेच सण साजरा करूया ना. पण विठ्ठलरावांना घर हवं होतं. घर पण हवं होतं. ते वाड्यात गेले आणि एका खोलीत जाऊन बसले. भिंतीवर त्यांचे आणि त्यांच्या दिवंगत पत्नीचे म्हणजेच सावित्रीचे एक मोठे छायाचित्र होते. आजची दिवाळी सावित्रीशिवाय विठ्ठलरावांची 15वी दिवाळी होती. संध्याकाळ झाली. विठ्ठलरावांनी कष्टाने प्रत्येक खोलीत एक एक पंती लावली. अंधाराला दूर सारत पणत्यांचा मंद प्रकाश पसरू लागला. ते अंगणात आले आणि त्यांनी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला. हात थरथरत होते, पण मनात उत्साह होता. अचानक दारावरची घंटा वाजली. विठ्ठलराव दचकले. या सुनसान भागात यावेळी कोण आले असावे? त्यांनी दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहून त्यांना विश्वासच बसेना. त्यांचा मोठा मुलगा सईश, सून आणि दोन्ही नातवंडे दारात उभी होती. त्यांच्या हातात फराळाचे डबे आणि फटाक्यांची पिशवी होती. बाबा, तुम्ही आम्हाला न सांगता निघून गेलात? घरी जेवताना तुमचे रिकामे आसन बघून खूप अस्वस्थ वाटलं, सईश गहिवरून म्हणाला. विठ्ठलरावांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी सर्वांना मिठी मारली. त्या रात्री वाडा पुन्हा एकदा गजबजला. लहान मुलांच्या हसण्याने आणि फराळाच्या वासाने भिंतीही जणू हसल्यासारख्या वाटत होत्या. जेवण झाल्यावर सगळे अंगणात बसले. विठ्ठलरावांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले, बाळांनो, दिवाळी म्हणजे फक्त नवीन कपडे किंवा फटाके नाहीत. दिवाळी म्हणजे आपल्या माणसांसोबत घालवलेला तो वेळ आहे, जो पुन्हा कधीच परत येत नाही. रात्रीची वेळ झाली होती. सगळे झोपायला गेले. पण विठ्ठलराव बाहेरच्या ओट्यावरच बसून राहिले. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि मनातल्या मनात म्हणाले, सावित्री, आज माझी दिवाळी पूर्ण झाली. तू पाहिलेस ना, आपली मुले पुन्हा घरी आली आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सईश बाहेर आला, तेव्हा त्याने पाहिले की बाबा खुर्चीवरच शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्त हास्य होते. त्यांची प्राणज्योत मालवली होती. कदाचित त्यांना तेच हवे होते. आपल्या माणसांसोबतच्या शेवटच्या दिवाळीचे गोड समाधान घेऊनच त्यांना जायचे होते. तो वाडा पुन्हा शांत झाला. पण त्या रात्री लावलेल्या पणत्यांचा प्रकाश विठ्ठलरावांच्या आयुष्यात शेवटचा गोडवा देऊन गेला. कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.